पण ते जे लोक आहेत ते कधीच जॉब करणार नाही. ते छोटासा का होईना त्यांचा हातगाडा टाकतील, पाणीपुरीचा गाडा टाकतील, पाववड्याचा टाकतील, पण ते उद्योगच करतील. ते कधीच म्हणणार नाही की मला कुठे जॉब पाहिजे आणि मी कुठे शोधू म्हणून. तर मराठी मुलांनी ते लक्षात घेतलं पाहिजे की जास्तीत जास्त उद्योगाकडे वळालं पाहिजे. जी नीड आहे आपली समाजाची ती नीड लक्षात घेऊन त्या पद्धतीनं व्यवसाय सुरू केले पाहिजे. आज छोट्या याच्यात तुम्ही व्यवसाय सुरू कराल, पण भविष्यात तो कोट्यावधीपर्यंत पोहोचू शकतो. नमस्कार मंडळी, मी किरण पाटील आणि आज आपण आलोय नाशिकमधील अफलातून उद्योजिका आणि गोदा फार्मच्या संस्थापिका सुनीता निमसे यांची भेट घेण्यासाठी. हा गोदा फार्म बनवत असताना मला एक गोष्ट शेअर करावीशी वाटते की माझा प्रवास कसा झाला आहे. 1983 मध्ये माझं लग्न झालं आणि मी निमसे कुटुंबामध्ये आले. नमस्कार, मी सुनीता अशोकराव निमसे. नांदूर या नाशिक शहरातील छोट्याशा गावात आमची शेती आहे. माझे मिस्टर वकील होते आणि अचानक म्हणजे 2002ला मला संधी मिळाली राजकारणात काम करण्याची आणि 2002 पासून तर 17पर्यंत मी राजकारणात सक्रिय होते. पण मध्यंतरी माझे मिस्टर वकील होते, परंतु शेतीची आवड असल्यामुळे आधी गुलाब शेती, नंतर द्राक्ष शेती, द्राक्ष एक्सपोर्टमध्ये त्यांनी काम केलं. शेतकऱ्यांना सोबत घेऊन द्राक्ष कंपनी स्थापन करून आणि द्राक्षाचं जवळपास 10 देशांमध्ये एक्सपोर्ट चालू होतं. परंतु मध्यंतरी त्यांची प्रकृती मध्ये काही अडचणी आल्या आणि 2014मध्ये कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालं. आणि हा एक खूप मोठा आघात होता आमच्या कुटुंबावरती, कारण मुलंही लहान होती, शिक्षण चालू होतं. मी पण नगरसेविका होते. परंतु जे त्यांनी मला आता त्यांच्यासोबतच्या आयुष्यामध्ये मला शिकवलं होतं की डिपेंड न राहता सगळ्या गोष्टी आपण करता आल्या पाहिजे. तसंच मी माझ्या शेतीचा सगळी जबाबदारी उचलली मुलांच्या शिक्षणासह आणि द्राक्ष शेती मी पुढे सुरू केली. परंतु द्राक्ष शेती करत असताना, एक्सपोर्ट करत असताना त्याची इकॉनॉमी ती काही जमत नव्हती, कारण द्राक्षाचे रेट खाली येत होते आणि बाकीचे त्याची जी कॉस्ट होती ती वाढत होती, जे आपण शेतीसाठी खर्च करतो ती. मग मी वेगवेगळे प्रयोग सुरू केले. त्याच्यात मी पॉलीहाऊस केलं. पॉलीहाऊसमध्ये माझी ढोबळी मिरची, काकडी आणि गुलाब हे तिन्ही पिकं मी घेतले. त्यानंतर झेंडू असेल, टरबूज असेल, आलं असेल, असे वेगवेगळे पिकं घेऊन एक्झॉटिक भाज्या पण मी केल्या. पण ज्यावेळेस आपल्याला शेतकऱ्याला त्याचं कुटुंब चालवायचं असतं किंवा व्यापारी दृष्टीने तो त्याच्या पिकांकडे बघतो, त्यावेळेस ते काही इकॉनॉमीमध्ये सगळं बसत नाही. कारण शेतकरी जेव्हा शेतीत त्याच्या पिकं घेतो, ते व्यापारी लोकं येऊन शेतावरनं घेऊन जातात आणि ते जो दर मिळतो शेतकऱ्याला, जो व्यापारी ठरवतो तो दर त्याला घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये त्याचं प्रोडक्शन खर्चही निघत नाही आणि त्याने जे क्रॉप लोन काढलेलं असतं किंवा काय असतं, हे सगळी सायकल मी बघितली. वेगवेगळे आसमानी संकटं आली. ही व्यापाऱ्यांची, मार्केटची पण परिस्थिती अपडाऊन बघितले आणि मग मी ठरवलं की आपण जे पीक घेऊ किंवा काहीतरी वेगळा एक जोडधंदा शेतीला पाहिजे. तर तो घेऊन आणि डायरेक्ट आपण कस्टमरपर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण नुसतंच शेतीत पिकवण्यापेक्षा ते विकता पण आलं पाहिजे. म्हणून मग मी एक जोडधंदा म्हणून मी वेगवेगळे प्रयोग केले. त्याच्यामध्ये मला जे डेअरीचं चांगलं वाटलं. म्हणजे काही गाई आणि म्हशी कोल्हापूरच्या अरविंद पाटलांकडे मी त्याचं ट्रेनिंग पण घेतलं आणि मला खूप सहज पद्धतीने तो गोठा उभारता आला त्यांच्या मार्गदर्शनामुळे. तो उभारल्यानंतर त्यानंतरही मी जेव्हा दूध मार्केटमध्ये देत होते, त्याचाही रेटची सांगड बसत नव्हती. मग मी ठरवलं की मिल्क प्रोसेसिंग करायचं आणि आपल्याच ब्रँडने आपण मार्केटमध्ये आपले प्रॉडक्ट्स आणायचे. त्याच्यात मी टेक्निकल वेगवेगळे ट्रेनिंग घेतल्या आणि तो सेटअप केला. माझ्या गोठ्यावरचं जे दूध आहे त्याचं माझ्या शेतावरतीच मी प्रोसेसिंग करून आणि गोदा फार्म नावाच्या ब्रँडनी मी ते मार्केटमध्ये आणलं. माझा USP एकच होता की आपल्याला कस्टमर्सला खूप चांगल्या क्वालिटीचं प्रॉडक्ट द्यायचं आहे. म्हणजे फक्त कमवण्यासाठी नाही, पण एक शेतकरी कुटुंबातली आणि त्या बॅकग्राऊंडमधली असल्यामुळे मला चांगलं काय देता येईल त्याच्याबद्दल मला जास्त हे होतं की एक म्हणजे तुमचं दही असेल, लस्सी असेल,
श्रीखंड, वेगवेगळ्या फ्लेवरच्या लस्स्या, श्रीखंड, हे सगळे प्रॉडक्ट्स मी वेगळ्या वेगळ्या युनिक पद्धतीने आणायचा प्रयत्न केला. हे एक छोटंसं युनिट आहे, याच्यात आपले सगळे बेसिक मशिनरी आहेत. इथे मिल्क प्रोसेसिंगचं मुख्य काम होतं. तर याच्यामध्ये ही स्टीम कढई आहे. ह्या 2 स्टीम कढया आहेत. पाठीमागच्या साईडला बॉयलर आहे. बॉयलरमध्ये जी स्टीम क्रिएट होते त्याच्यावरती हे मशीन्स चालतात. आणि याच्यामध्ये 100 ते 150 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण कुठल्या म्हणजे तूप असेल किंवा दूध असेल हे आपण गरम करू शकतो. ह्याच्यामध्ये दूध गरम केल्यानंतर मग त्याचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी ते दूध वापरलं जातं. जसं पनीर असेल, दही असेल किंवा खवा असेल, तर हे 3 प्रॉडक्ट ह्या स्टीम कढयांमध्ये तयार होतात. जे दूध आमचं उरतं म्हणजे कस्टमर्सला देऊन आम्ही जे दूध उरतं तर ते आम्ही इथे BMCमध्ये स्टोअर करतो. इथे 4 डिग्रीला हे आपलं दूध स्टोअर होतं, म्हणजे हे 3 ते 4 दिवस हे चांगलं राहू शकतं. तयार झालेले प्रॉडक्ट सगळे स्टोअर होतात. ताक असेल, दही असेल, श्रीखंड, लस्स्या वगैरे. त्यानंतर मग इकडे हे सगळे पॅकेजिंग एरिया आहे. इथे आता हे कंटिन्युअस सीलिंगचं मशीन आहे, हे कप पॅकिंगचं मशीन आहे आणि हे प्रिंटिंग मशीन आहे. म्हणजे पॅकिंग करून, प्रिंटिंग करून इथून डायरेक्ट स्टोअरमध्ये ते ठेवलं जातं. आणि मी एक महिला आहे, म्हणजे पती गेल्यानंतर सुद्धा कुटुंब कशा पद्धतीनं आपण उभं ठेवायचं असतं, म्हणजे जे माझे मिस्टर असताना ज्या पद्धतीनं आमचं जीव हे होतं, एक लाईफ स्टँडर्ड होता, तो मी तसाच मेंटेन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कुठेही खचून न जाता की अरे बापरे, आता घरातला मुख्य माणूस गेलाय आणि आता यांचं कसं होणार, असं कुठेही मनात मी स्वतःही भावना आणून दिली नाही, मुलांच्याही मनात नाही येऊ दिली आणि सगळ्या नातेवाईकांच्या मनातही नाही येऊ दिली. कारण कुणाचीही मदत न घेता मी माझं सगळं कुटुंब सगळं सावरलं आणि त्यातनं वेगवेगळे प्रयोग करून, वेगवेगळे व्यवसाय करून कशा पद्धतीनं आपण स्थिर राहू शकतो हा मी प्रयत्न केला. आणि ह्याच्यासोबतच महिलांशी माझे कॉन्टॅक्ट्स पण असतातच, पण खूप जास्त वेळ नाही देऊ शकत, त्यामुळे मग ते काही ॲक्टिव्हिटीज माझ्या कमी झाल्या. परंतु आजही कुणी आलं, त्यांना बचत गट सुरू करायचं असेल, उद्योग व्यवसायाचं मार्गदर्शन घ्यायचं असेल, तरी त्या माझ्याकडे येतात कायम. बॅकएंडला कुठे ना कुठे ते मिशन तुमचं सुरू आहे. हो हो. मला आता हे विचारायचं आहे की महिला उद्योजिका म्हणून तुम्हाला असा वेगळा असा संघर्ष काही करावा लागला की या जर्नी दरम्यान? हो. एक महिला उद्योजिका म्हणजे एकदम फील्ड माझं चेंज झालं. मी शेती उद्योगात आले आणि जे माझ्या मिस्टरांनी केलेलं होतं इतके दिवस, मी फक्त दुरून बघत होते. हो. आतमध्ये जाऊन त्याचा कधी अभ्यास केला नाही. पण एकदमच अंगावर आलं, मग त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं, वेगवेगळ्या लोकं जे ह्याच्यामध्ये सल्लागार असतात, त्यांना भेटणं, ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या. परंतु एक महिला म्हणून कधी-कधी असं वाटतं, की आपल्याला थोडे लिमिट्स येतात. हो. फिरण्याला असेल, की लोकांना अप्रोच करायला असेल, तर त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जात मी द्राक्ष केले आणि द्राक्ष केल्यानंतर माझ्या गावामध्ये म्हणजे आमच्या सगळ्या भाऊबंधांमध्ये माझा पहिला निर्णय होता, की द्राक्ष तोडायचे. द्राक्षाला सगळ्यात आधी कुऱ्हाड मी टाकली. सगळ्यांनी मला नावं ठेवले, की "काय द्राक्षाची बाग तोडली? अरे बापरे!" म्हणजे एवढे मोठं बिल्ड केलेलं असतं, इतक्या वर्षांचं ते हे असतं ना, त्याच्यासोबत एक वेगळं बॉन्डिंग असतं. तर मी म्हटलं, की हे सगळं बॉन्डिंग वगैरे ठीक आहे, पण ज्यावेळेस आपल्याला घर चालवायचं आहे किंवा आपल्याला आर्थिक जर स्टेबल व्हायचं आहे, तर मग ह्या सगळ्या गोष्टी सोडूनच द्याव्या लागतील. म्हणून मग मी ते शेतीमधला पहिला निर्णय घेतला, की द्राक्षाची बाग तोडायचे आणि मग वेगवेगळे प्रयोग केले. मग नवीन प्रयोग मी म्हणजे मला पहिल्यापासून नवीन प्रयोग करायला आवडतात. म्हणून मग शेतीचा जोड उद्योग असेल किंवा काय असेल, खूप ट्रेनिंग घेतले. ऑर्गॅनिक फार्मिंगसाठीचे ट्रेनिंग घेतले. जे काही करायचं आहे ना, की ते आधी शिकायचं. हो. सगळ्या लोकांच्या संघर्षाला सामोरं जायचं, की नाही करू द्यायचं हिला किंवा काय, ही काय करणार आहे, सगळं वाटोळं करून ठेवेल. म्हणून विरोध, ह्या सगळ्यांचा विरोध सहन करून आणि मग मी हे सगळं माझं चालू ठेवलं. त्याच्यातली तुमची एक गोष्ट खूप छान वाटली की तुम्ही आतापर्यंत ज्या प्रत्येक गोष्टीबद्दल सांगताय ना, ती प्रत्येक गोष्ट सुरू करण्यापूर्वी तुम्ही त्याची ट्रेनिंग्स घेतली किंवा तुम्ही एक्सपर्ट लोकांकडून त्या गोष्टी शिकून
मगच सुरुवात केली आहे. जे मला काय वाटतंय की शेतकऱ्यांसाठी एक चांगलं मॉडेल कसं आपल्याला आणता येईल की तुम्ही स्वतः पिकवताय ना, तर तुम्ही त्याच्यावर प्रोसेसिंग करा आणि ते स्वतः कस्टमरपर्यंत घेऊन जा, स्वतः कंझ्युमरपर्यंत घेऊन जा. तरच तो जो मधला नफा आहे तो तुम्हाला मिळेल. आणि ती सिस्टीम उभी करण्यासाठी तुम्हाला जे ट्रेनिंग घ्यायची असेल ते तुम्ही घेतले पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांनी किती दिवस मातीतच काम करावं, बरोबर. त्याने थोडंसं व्यापारी पण होऊन बघावं, प्रोसेसिंगमध्ये पण उतरून बघावं. कुठलंही क्षेत्र असो, ॲग्रो टुरिझम हा पण त्यातलाच एक भाग आहे की ही जी शेती आहे ही आता आपली व्यापारी शेती म्हणजे जमीन व्यापारी झाली. हे सगळं आम्ही महापालिका क्षेत्रामध्ये आलोय आणि इथे जर फक्त गहू आणि सोयाबीन करत राहिलो तर काय कमवलं मग, असं होऊन जाईल. मग त्याला काहीतरी नाविन्यपूर्णता आणण्यासाठी शहरातल्या लोकांना पण शेती काय आहे हे समजेल. इथे आजूबाजूला सगळ्या कॉलन्या आहे आणि पूर्ण सिटी आहे, पण त्या सिटीमध्ये आम्ही सगळं हे ग्रामीण जीवन जपलंय, तर ते लोकांना खूप आवडतं बघायला. सगळ्यात जास्त सेलिंग प्रॉडक्ट म्हणजे हे आमचं तूप आहे. ह्याच्यामध्ये आम्ही A2 तूप पण घेतो. साधं जर्सी गाईचं जे आहे क्रीम त्याचं पण तूप बनवतो. हे तूप बनवताना आहे ना की जे आपण घरगुती तूप बनवतो, विरजण लावतो, विरजण लावून ते घुसळतो आणि त्याच्यातनं जे लोणी तयार होतं त्याचं हे तूप असतो. त्याच्यामुळे त्याची टेस्ट आणि ॲरोमा जी आहे इतर ब्रँडच्या तुलनेमध्ये खूप चांगली घरगुती चव असते याची. त्यामुळे लोकांना सगळ्यात जास्त हे तूप आवडतं. म्हणजे आता थंडीचं तर खूप विक्री होते. आज पण माझ्या शॉपमध्ये विक्री करण्यासाठी तूप अवेलेबल नाही आहे. केलं की एकदम छोट्या छोट्या बॅच जरी असल्या तरी केलं की 2 दिवसात संपून जातं आणि मग लोक म्हणजे क्यूमध्ये असतात तुपाच्या. तर ह्याच्यासाठीच मला पुढे जाऊन एक्सपोर्टमध्ये काही संधी मिळते का ती बघायची आहे, खास तुपासाठी. तर ह्या व्हिडिओमधनं फक्त तुमच्या ब्रँडबद्दलच नाही, तर मला असं वाटतं की जे नवीन तरुण हा व्हिडिओ बघताय त्यांना पण या संदर्भात बऱ्याचशा इन्साइटफुल माहिती मिळाली असेल. माझा शेवटचा प्रश्न हा असेल की जे आपले नाशिकमधले तरुण आहेत त्यांना जर गोदा फार्म मार्फत कनेक्ट होऊन काही बिझनेस सुरू करायचा आहे किंवा तुमच्यासोबत कनेक्ट होऊन काही अपॉर्च्युनिटी ते कसं मिळवू शकतात? याच्यामध्ये मी असा विचार केला की शहरामधनं खूप मागणी आहे प्रॉडक्ट्सला, की आता कॉलेज रोड झालं, गंगापूर रोड झालं किंवा अजून सिडको एरिया आहे, तिथनं वेगवेगळ्या भागातनं लोक सांगतात की तुमचे प्रोडक्ट आम्हाला मिळतील का, तुम्ही आम्हाला दूध पाठवू शकाल का, तूप पाठवू शकाल का. तर मी 2 आउटलेट आत्तापर्यंत सुरू केलेत. एक जत्रा हॉटेल चौकामध्ये आहे, एक मुंबई नाक्यावर गोविंदनगरमध्ये आहे. परंतु खूप सारे आउटलेट सुरू करणं आणि त्यांचं मेंटेन करणं, त्यापेक्षा मला असं वाटतं की जे तरुण उद्योजक आहेत, आमच्या महिला भगिनी आहे की ज्यांना एखाद्या व्यवसाय करण्याची गरज आहे, आत्तापर्यंत तर त्यांना आपण सपोर्ट करत आलो आहे. परंतु या ब्रँडच्या माध्यमातून एक चांगली संधी मला ती समोर दिसते, महिलांसाठी असेल, तरुण मुलांसाठी असेल, की जर फ्रँचायझी मॉडेल आपण लवकरच लॉन्च करतो आहे. त्या फ्रँचायझीमध्ये ज्या लोकांना आपल्या ब्रँड जो झाला आहे आत्तापर्यंत त्याचा फायदा त्यांना तर नक्कीच मिळेल आणि एक त्यांचा छोटासा व्यवसाय ह्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीनं सुरू होऊ शकतो. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, म्हणजे आव्हान आहे की भविष्यात जर तुम्ही असा काही विचार करत असाल की कुठेतरी छोटा उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे आणि कमी खर्चामध्ये, तर गोदा फार्मचा फ्रँचायझीचा नक्कीच विचार करावा. त्याच्यात आम्ही मीडिया सपोर्ट असेल, सगळ्या प्रकारचा सपोर्ट आम्ही त्याच्यासाठी देणार आहोत. मला आज ॲक्च्युली खूप छान वाटलं की बिझनेस सूत्रा डिजिटलच्या माध्यमातून मला माझा व्यवसाय एक्सप्लेन करण्याची संधी मिळाली आणि त्यांची वेगवेगळ्या म्हणजे पैलूतून त्यांनी जी माहिती त्यांच्या माध्यमातून मला देता आली, मी त्यांची पण खूप आभारी आहे. आणि भविष्यात पण जर काही त्यांच्यासोबत काम करता आलं तर नक्कीच मला आनंद होईल. धन्यवाद. थँक्यू.